नमस्कार. आजचा दिवस माझा. क्षण, क्षण परीक्षण. क्षण, क्षण परीक्षण म्हणजे काय? तुम्हाला वेळोवेळी इव्हॅल्युएशन करायचं आहे, की सभोवताल काय होतंय? काय बदल झालाय? आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे? आता अशा काही गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये टॉप टू बॉटम इतकं भ्रष्ट आचरण आहे, इतका खोटा धंदा आहे, की तुम्ही त्यावर काहीच नाही करू शकत. म्हणजे सामान्य माणूस काही नाही करू शकत. कारण ही सिस्टमच आम्ही अशी बनवून ठेवलेली आहे, की म्हणजे इंग्रज गेले आणि ती मानसिकता आणि ती सिस्टीम आम्ही आजही अवलंबतोय. कारण शेवटी त्यांनाही सत्तेत राहायचं होतं. त्यांनाही 100 कोटी लोकांवर राज्य करायचं होतं आणि यांनाही तेच करायचं आहे. आता पहा किती सिंपल सांगतो. सोनं, गाड्या किंवा इतर सगळ्या गोष्टी चोरी होतात. होतात की नाही? तर चोरीला गेलेलं 80% सोनं परत मिळतच नाही. हे कुठे जातं हो? तो चोरणारा चोर घालतो का? मग कोण घालतं? मग कुठे जातं कुठे? दुसरी गोष्ट, जेवढ्याही जुन्या गाड्या चोरीला जातात आणि मोबाईल वगैरे चोरीला जातात, ते पण पहिले मिळत नव्हते. पण आता जेव्हापासून जुन्या गाड्यांना भाव कमी झालेला आहे, म्हणजे सरकारच्या या धोरणामुळे जुन्या गाड्यांचं प्रमाण इतकं वाढलंय, इतकं वाढलंय. तुम्ही समजत नाही, झटाझट लोकं नवीन गाड्या घेतात. कशामुळे घेतात? खूप मेहनत करून पैसा कमवतात. इतका मेहनत करतात, इतका पैसा कमवतात. त्याच्यामुळे काय होतं, पटापट नवीन गाड्या, पटापट नवीन बंगले घेतात. पटापट सोन्या-चांदीच्या वस्तू घेतात. तर आता या जुन्या गाड्या की नाही सापडल्या की लोकांना घरपोच परत येतात. पूर्वी नव्हत्या मिळत. तसंच मोबाईल पण आता ई-एम-आय नंबर जेव्हापासून गव्हर्नमेंटने कंपल्सरी केला थोडाफार, तेव्हापासून खालच्या वर्गाचे जेवढे मोबाईल आहेत, म्हणजे 40-50 हजाराच्या खालचे, ते सगळे लोकांना परत मिळतात. तसंच तुम्ही एस-बी-आय सहित बऱ्याच बँकांमध्ये जा. आपलं चॅलेंज आहे, एका चक्करमध्ये काम करून दाखवा. किचकट काम हां. तुम्ही म्हणाल मी पैसे भरायला गेलो आणि पैसे भरून आलो. ते नाही. तुम्ही पत्ता बदला, फोन नंबर बदला, काही ॲप चालत नसेल त्याचे कामं, असे बरेच कामं आहेत. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही आता एफ-डी-आर काढा आणि मोडून पहा. मग तुम्हाला समजेल की काय होतं पैशाचं. म्हणजे तुम्ही प्रीमॅच्युअर एफ-डी-आर जर केली, तर तुमचे मुद्दलमधनंही पैसे कटतात. म्हणजे मला समजतच नाही हे कोणचा न्याय आहे? तुम्ही एखाद्याकडे ₹100 ठेवा, तो म्हणेल मी व्याज देतो. जर तुम्ही व्याजही नाही दिलं आणि पैसे अगोदर परत घेतले, तर त्या मुद्दलमधनंही पैसे वापस होतात, कमी होतात. हा कोणचा न्याय आला? तिसरी गोष्ट तुम्ही नगरपालिका, जिल्हा परिषद, तलाठी ऑफिस, ग्रामपंचायत, सिटी सर्व्हे ऑफिस यामध्ये पण जाऊन तुम्ही 2 किंवा 3 चक्करमध्ये तुम्हाला अधिकारी भेटला आणि तुमचं काम झालंय असं दाखवून द्या तुम्ही. कारण हे सगळे हिंदू राष्ट्रातले हिंदू लोक आहे. 90% काय 70-80-90% सरकारी कर्मचारी हिंदूच आहे. त्या सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये तर मी इतके वेळा जातो ना, तिथे 60% नॉन टेक्निकल स्टाफ टेक्निकल काम करतो. म्हणजे उद्या माझं असं म्हणणं आहे, कंपाऊंडरने एखाद्याचं बायपास केलं तरी चालेल. अशी ही सरकारची पॉलिसी आहे. त्यांना वाटतं ह्याला शिकवलंय, याला ट्रेनिंग दिलेलं आहे. डिग्रीची गरज नाही आहे. सरकारने जे काय केलं ते बरोबर असतं. तुम्ही काही करा ते चुकच असतं. सरकारचे तुम्ही टॅक्स पूर्ण भरा. वेळेवर नाही भरले तर फाईन. पण तुमचं काम कधीही हो, त्या अधिकाऱ्याला शाबासकीच आहे. म्हणजे आता मी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काम करतो की नाही, काही झालं की सगळ्यात पहिले कॉन्ट्रॅक्टर सस्पेंड. त्याच्यावर कारवाई. म्हणजे ज्याने जो एक मधला दुवा म्हणता येईल तुम्हाला. म्हणजे गव्हर्नमेंट ते लेबर याच्यामध्ये सगळ्या लोकांना कनेक्ट करून एखादं मोठी गोष्ट बनवून देणारा तो महत्त्वाचा व्यक्ती आहे. है ना? तर काही झालं की पहिले त्यालाच फाशी. म्हणजे त्याच्या इक्विव्हॅलंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे ना, त्याला काही नाही. त्याच्या इक्विव्हॅलंट डेप्टी इंजिनियर आहे ना, डेप्टी इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनिअरची 100% जबाबदारी आहे. पण कशाची? पर्सेंटेजची. ते कोणचं पर्सेंटेज? तुम्ही समजून चला. अशी ही जी आम्ही 100 कोटी लोकांची भ्रष्ट व्यवस्था बनवून ठेवलेली आहे, त्यात तुम्ही कोणचाही व्यक्ती निवडा. शेवटी 100 कोटी भ्रष्ट आहे, मग तो सरकारी कर्मचारी असो, बँक अधिकारी असो, का बाकी अजून कोणचेही लोक असो. मग तो दुकानदार म्हणा, डॉक्टर म्हणा, तुम्ही अजूनही असे अनेक नावं घेता येईल. आपण प्रत्येक पैलूमध्ये पुढे-पुढे पाहणार आहे, की 100 कोटी भ्रष्ट आणि घडवणार डॅश डॅश राष्ट्र.